नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, संस्कार अकॅडमी प्राध्यापक सचिन पाटील या अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत पोलीस भरती मोफत बॅच। ही बॅच सर्वांसाठी मोफत असणार आहे। ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहे, जे ग्रामीण भागामध्ये राहून तयारी करतात, त्यांच्यासाठी या बॅचचा अतिशय खूप फायदा होणार आहे। या बॅचमध्ये आपण काय काय बघणार आहेत याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊ। पोलीस भरतीचा जो संपूर्ण अभ्यासक्रम आहे तो या बॅचमध्ये आपण कव्हर करून घेणार आहोत। त्यानंतर आपण टॉपिकनुसार टेस्ट सिरीज, जसं मराठी व्याकरणमध्ये नाम, सर्वनाम, विशेषण किंवा इतर जे टॉपिक असतील त्याच्यानुसार आपण वेगवेगळ्या टेस्ट घेणार आहोत। त्याच्यानंतर आपण विषयानुसार टेस्ट सिरीज घेणार आहोत, जसं मराठी व्याकरणसाठी वेगळी टेस्ट, अंकगणितसाठी वेगळी, बुद्धिमत्ता चाचणी असेल किंवा जनरल नॉलेज असेल। त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघणार आहोत आता की पोलीस भरतीला काय काय अभ्यासक्रम असतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये 4 विषय असतात। त्यामध्ये एक अंकगणित, दुसरा सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, तिसरा म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी आणि चौथा म्हणजे मराठी व्याकरण। तर या सर्वांची मिळून आपल्याला एकूण 100 प्रश्न असणार आहेत आणि आपल्याला परीक्षेसाठी वेळ असणार आहे 90 मिनिटे। हे 100 प्रश्न आपल्याला 100 गुणांसाठी असणार आहे। तर आपण थोडक्यामध्ये जे महत्त्वाचे टॉपिक आहेत प्रत्येक विषयानुसार ते बघूयात। अंकगणितामध्ये महत्त्वाचे घटक आहे संख्याज्ञान व संख्यांचे प्रकार, मसावी आणि लसावी, दशांश अपूर्णांक, वर्गमूळ, घनमूळ, गुणोत्तर व प्रमाण, पदावली, काळकामवेग, सरळ व्याज व चक्रवाढ व्याज, नफा तोटा, वयवारी, बेरीज वजाबाकी, व्यवहारी अपूर्णांक, घातांक, काळकामवेग, सरासरी, शेकडेवारी, भूमितीतील संकल्पना आणि परिणामी। त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की सामान्य ज्ञान व चालू घडामोडी या विषयाचे महत्त्वाचे घटक। तर त्याच्यामध्ये असणारे इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, अर्थशास्त्र, विशेषतः पंचवार्षिक योजना, माहिती व तंत्रज्ञान, संगणकाशी संबंधित प्रश्न, चालू घडामोडी आणि इतर जनरल टॉपिक। त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघणार आहोत बुद्धिमत्ता चाचणीचे महत्त्वाचे घटक। याच्यामध्ये क्रमबद्ध मालिका, संख्या संचातील अंक शोधणे, समान संबंध किंवा परस्पर संबंध, आकृत्यांमधील अंक शोधणे, वेन आकृती, कालमापन, रांगेवर आधारित प्रश्न, सांकेतिक लिपी किंवा भाषा, विसंगत पद ओळखणे, विधाने व अनुमाने, आकृतीची आरशातील प्रतिमा। त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की मराठी व्याकरणावरील जे महत्त्वाचे घटक आहेत ते। त्याच्यामध्ये मराठी व्याकरण, वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी, विरोधार्थी शब्द, म्हणी व वाक्यप्रचार, वाक्यात उपयोग, शब्दसंग्रह, समूहदर्शक शब्द, प्राणी व त्यांची घरे, ध्वनिदर्शक शब्द, प्राणी व त्यांची पिल्ले, त्यानंतर प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक। तर असा एकंदरीत आपला हा सिलेबस होता विद्यार्थी मित्रांनो, आणि या सिलेबसनुसार आपल्याला तयारी करायची आहे। त्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय महत्त्वाचा घटक बघणार आहोत, कारण की यावर आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जाणार आहेत। बघा, पोलीस प्रशासनामधील रँक। तर महाराष्ट्राच्या पोलीस प्रशासनामध्ये सर्वात वरिष्ठ दर्जाचं जे पद आहे ते आहे पोलीस महासंचालक। त्यालाच इंग्रजीमध्ये डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस किंवा त्याचा शॉर्ट फॉर्म जो आहे तो आहे DGP। त्यानंतर त्याच्या खालची जी रँक आहे ती आहे अतिरिक्त पोलीस महासंचालक, ज्याला ॲडिशनल DGP म्हणतात। त्याच्यानंतर पोलीस महानिरीक्षक, ज्याला IG म्हणतात, इन्स्पेक्टर ऑफ जनरल। त्यानंतर पोलीस उपमहानिरीक्षक, ज्याला आपण DIG म्हणतो, डेप्युटी इन्स्पेक्टर ऑफ जनरल। त्यानंतर पोलीस अधीक्षक, ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस, जो की जिल्ह्याचा पोलीस प्रमुख अधिकारी असतो। त्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक, ज्याला ॲडिशनल SP म्हणतात। त्याच्यानंतर पोलीस उपअधीक्षक, ज्याला DYSP किंवा ACP म्हणतात। पोलीस निरीक्षक, पोलीस इन्स्पेक्टर, पोलीस उपनिरीक्षक, ज्याला आपण PSI म्हणतो, पोलीस सब इन्स्पेक्टर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणतात त्याला। त्यानंतर हेड कॉन्स्टेबल, नंतर पोलीस नाईक आणि पोलीस कॉन्स्टेबल। तर अशा प्रकारे मित्रांनो महाराष्ट्र पोलीस प्रशासनामधील ही रँक आहे, आणि यावर दरवर्षी पोलीस भरतीमध्ये 100% प्रश्न विचारला जातो।
तरी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हे सर्व डिटेलमध्ये बघणार आहोत. आजचा हा पहिला आणि सुरुवातीचा व्हिडिओ आहे. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या जर काही अडचणी असतील तर आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.